हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं नवीन मेकअप ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आणि आज आहे सोमवार, म्हणजे सोमवारचा हा ब्लॉग आहे. सोमवारी देवांची मी पूजा कशी करते, तर सोमवार होता त्यामुळे मग देवांची पूजा तर सकाळपासून करायचं. मी पहिल्यापासूनच महादेवाची खूप बघते. जेव्हा माझ्याकडे ना कुठलेच देव नव्हते तेव्हा मी स्वतःहून घेतलेलं पहिलं देव म्हटलं तर महादेवाची छोटीशी पिंड होती. आणि हे बाळकृष्ण हे तर लग्नात सगळ्यांनाच देतात, तसं मलाही दिलेलं होतं. आणि छोटा गणपती ही लग्नातलाच होता. त्यानंतर मग मी पिंड घेतली, अन्नपूर्णा माता घेतली. एवढे दोनच माझ्याकडे खूप दिवस देव होते. त्यानंतर मग जेव्हा मी मला मोठा मुलगा चांगला मोठा झाल्यानंतर मग मी देव घेतले सगळे. जेव्हा आम्ही ह्या घरात राहायला आलो तेव्हा घेतले मी हे देव. तर महादेवाची पिंड आहे ना तशी माझ्याकडे छोटीच आहे. तेव्हा जेव्हा मला घ्यायची होती तेव्हा सगळेजण म्हणायचे अंगठ्यापेक्षा बारीक पाहिजे. आता वाटतं थोडीशी मोठी. आणि सोमवार होता तर मी आज पाण्यानेच अभिषेक करणार आहे. कारण कसं आहे, माझ्याकडं दूध आहे पण ते गरम केलेलं दूध आहे. कधीही महादेवाला असं उखळलेलं दूध नाही. कच्च्या दुधानेच तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर कच्च्या दुधाने करायचा, नाही तरी गरम केलेल्या दुधाने कधीच करायचा नाही अभिषेक महादेवांना. तुम्ही सरळ पाण्याने केला तरी फक्त तांब्यातून आहे ना अभिषेक करायचा. त्याचंही फळ तेवढंच असतं जसं तुम्ही दुधाने अभिषेक करता तेवढंच. तर आता महादेवाच्या पिंडेला मी अभिषेक करून घेतला आहे पाण्यानेच. आज सोमवार आहे त्यामुळंच अभिषेक मी केला. आणि आपले भस्म आहे ते थोडंसं मी त्याला पाणी टाकलं, आणि कारण बसत नाही ते त्यामुळं मग मी भस्मच लावते फक्त, आणि हातानेही वरी लावते. तर मी कुंकू लावत नाही. आणि चंदन ही माझ्याकडं पावडर आहे पण ते खूप लालसरच वाटतं, त्यामुळं मग मी चंदन पावडर नाही, फक्त भस्म लावते. आणि बेल महादेवाला रोज व्हावं, पण आता आपल्याला सिटीमध्ये तर मिळत नाही. आणि त्यामुळे ना मी चांदीचा बेल बनवला आहे आणि मग मी तो बेल रोज धुते आणि तोच वापरते. तर अशी मी पूजा सोमवारची करते. आणि सोमवारची पूजा मी अशी केली आहे. आणि महादेवाला कधीही पांढरे फुलच वाहते मी, कधीच कलरचं फुल व्हायचं नसतं. आणि त्यामुळं मग महादेवाला दुसऱ्या कलरमध्ये कधी वाहू नये असं म्हणतात, त्यामुळं मग नाही वाहत. आणि अशी मी सिंपल पूजा महादेवाची केली आहे. पण श्रावण महिन्यामध्ये माझी श्रावणी असते, म्हणजे माझा उपवास महिनाभर असतो आणि मी पारायणही करते श्रावण महिन्यात. संध्याकाळच्या 5:30 वाजले आहे. ऋषभ आत्ताचा अभ्यास करून उठलाय. आज अभ्यासाला छान बसवला होता, कारण आज आहे ना त्याची सुट्टी होती. आज मंथ एंड होता त्यामुळं काही शाळा भरली नाही, कारण त्यांनी मीटिंग ठेवली होती. मग सकाळी मीटिंगला जाऊन आले मी. मीटिंगमध्ये काय आता एक्झाम येणार आहे तर त्याचं काय चालू होतं. उद्या स्कूल आहे आणि स्कूलचा होमवर्क आता खूपच जास्त आहे. एक नाकातलं घालण्यासाठी एवढं नाक दुखवून घेतलंय आज. आणि आता माझं पिठाचं टेन्शन, बाहेर जायचं, गुरुवार असेल तर पिठाच्या गिरण्या बंद असतात, याचं टेन्शन जरा कमी झालं आहे. म्हणजे मला जेव्हा पीठ संपेल तेव्हा लक्षात आल्यावर मी पीठ करायचं होतं, कारण रात्री भाकरी आम्ही खातो डेली त्यामुळं. आणि दिवसभर काही व्हिडिओ शूट होत नाही. आणि तुम्ही आता ऐकलं असेल की घराच्या शेजारी काम चालू आहे तर आपण एकामेकाला बोलतानाही जरा थोड्या मोठ्या आवाजात बोलावं लागतं, इतकं त्या आवाजाचा त्रास होतो. आणि व्हॉइस ओव्हर दिवसभर आम्ही करू शकत नाही, त्यामुळं व्हिडिओ कसे लेट येतात, कारण संध्याकाळी मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं. कधी बाहेर गेलं तर मग तेही राहतं त्यामुळं. पण मी प्रयत्न करेल की एक टायमिंग ठेवेल व्हिडिओचा आणि त्यावेळेत व्हिडिओ येतील. तर आता संध्याकाळचा टाइम होतं, स्नॅक्स टाइम. मग मुलांना काही तर खायला द्यायचं म्हणून मग मी मखाने तुपामध्ये छान भाजून दिले आणि त्यांना खूप आवडतात असे मखाने. आणि आज मी बनवणार आहे स्टफ टोमॅटो. ही रेसिपी तशी जुनी आहे, गावाकडे बनवली जाते. माझ्यासाठी पहिल्यांदा नवीनच होती, कारण हे मी म्हणजे लग्न झाल्यानंतरच मग मी ऐकली, कारण माहेरी असताना तर मला माहीत नव्हतं. आणि खूप सिंपल आहे पण इतकी छान लागते. आपण टोमॅटोची चटणी करतो ना त्याच्यापेक्षा खूप छान लागते. फक्त तेवढंच असते आपल्याला थोडं याच्यामध्ये आहे ना, मी शेंगदाण्याचं कूट, भाजलेले खोबऱ्याचे 1 चमचा घेतलाय, आपला हळद,
लसूण आल्याची पेस्ट, कोथिंबीर थोडीशी जास्त घ्यायची, थोडंसं जिरे पावडर, आपलं गरम मसाला एवढंच टाकायचं, बेसिक मसालेच टाकायचे, धन पावडर एवढं टाकायचं आणि घरगुती आपला जो काळा मसाला असतो ना तो टाकायचा आणि थोडंसं तेल टाकून हे कूट जे तयार होते ना ते भरायचं टोमॅटो मध्ये. आणि त्यामुळं टोमॅटोची चव इतकी छान लागते. पण आंबट असते टोमॅटो थोडंफार, तर मग त्याचे चव बॅलन्स करण्यासाठी आहे ना त्याच्यात थोडीशी साखर टाकायची, त्याने चव बॅलन्स होती, पण चवीला अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की सांगाल तुम्ही की हे खूप छान लागतं. सर आवडीनं शाळेत घेऊन जातात आणि ही शाळेमध्ये सगळ्यांना टीचरांना इतकी आवडते. जेव्हा मी जास्त दिवस बनवत नाही तर मला असं सांगतात की खूप दिवस झालं स्टफ टोमॅटो केलं नाहीये, तर तुम्ही स्टफ टोमॅटो कधी आणताय, असं सरांना आवर्जून दुसरे म्हणतात. आणि हे सगळ्यांनाच खूप आवडतं आणि खूप छान लागतं, टेस्टी होतं. फक्त जास्त रस्सा करायचा नाही, आपल्याला टोमॅटो शिजायलाही वेळ लागत नाही. आणि कधी आपल्या घरामध्ये भाजीला नसतं, तर भाजीला नसल्यावर आपल्याला पंचायत होती की काय भाजी करावं. आणि आता पावसाळा चालू आहे, भाज्या इतक्या महाग झाल्या आहेत, तर आपण ह्या भाज्या अशाही करू शकतो आणि टेस्ट आपली वाढवू शकतो. तर आपण जे फोडणी करतो ना, जिरं मोहरी हळद थोडेसे कश्मीरी तिखट हे टाकून आहे ना आपल्याला पहिल्यांदा टोमॅटो असं भाजून घ्यायचं तेलामध्ये. आणि भाजल्यानंतर आपल्याला थोडेसे पाणी टाकायचं शिजण्यासाठी आणि झाकून ठेवायचं, एवढंच करायचं. थोडंसं पाणी जास्त टाकायचं नाही, कारण काय होतं जास्त पाणी टाकलं ना ते एवढं चांगलं लागत नाही. सरबरीत असेल ना तर खूप छान लागतो. त्यामुळं मग मी असं शक्यतो असंच बनवतो. आणि आमच्या घरात आहे ना एकदम पातळ भाज्याला आवडतच नाही, सरांनाही आवडत नाही, मलाही आवडत नाही. आणि शाळेत जायचं, टिफिन जायचा म्हणलं की मला अशा चटण्या तर खूप बनवावं लागतात. तर आज मी लसणाची चटणी बनवणार आहे. तर मी शेंगदाण्याचं कूट बनवणार होते, तर मग शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं. मग शेंगदाणे राहिले होते, तर मग म्हटलं चला लसणाची चटणी बनवाई. तर आधी मी शेंगदाणे थोडे घेतले, त्यात भरपूर सारं लसूण टाकला, थोडी कश्मीरी मिरची टाकली, कारण त्याने कलर छान येतो. आणि थोडीशी तिखटपणासाठी आपली घरची लाल तिखट टाकलं. आणि हे आपल्याला थोडंसं तुम्ही जिरंही टाकू शकता आणि मीठ टाकायचं. आता मीठ टाकलेलं मी दिसलं नाही तुम्हाला, पण मीठ हे टाकलं होतं. आणि झाली आपली लसणाची चटणी इतकी अप्रतिम. तुम्ही भाजी खाणारच नाहीत ह्या लसणाच्या चटणी पुढे. तर आमच्या बाबतीत तर असं होतं की घरात कितीही भाजी असली ना, लसणाची चटणी असेल तर त्याच्या पुढं भाजी फिक्कीच लागते आम्हाला. त्यामुळं मग जेव्हा बनवते तेव्हा लगेच संपून जाते. तर अशा पद्धतीने मी लसणाची चटणी ही बनवून घेतली आणि खूप सारी बनवली, कारण हे टिफिनला म्हणलं की माझीच लगेच संपून जाते. आणि इथं स्टफ टोमॅटो ही रेडी झाला आहे आणि छान शिजलं आहे. तर पीठ ही दळून झालं होतं आणि खूप छान भाकरी होतात. असं म्हणतात छोट्या गिरणीवर भाकरीचं पीठ व्यवस्थित येत नाही, पण असं काहीच नाही, खूप छान पीठ येतं आणि भाकरीही खूप छान होतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.